शरीरातील रक्त घट्ट होणं हा एक गुंतागुंतीचा विषय आहे. प्रत्यक्षात रक्त अचानक घट होत नाही, पण काही सवयींमुळे शरीराचं डिहायड्रेशन होतं. रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखरेची पातळी वाढलेली दिसते. आणि सकाळी तुम्हाला काही चुकीच्या सवयी असतील, तर नक्कीच रक्ताच्या घोटाळ्याचा धोका हा वाढू शकतो. पहिली सवय म्हणजे उठल्यावर पाणी न पिणं. रात्रभर शरीरात पाण्याची कमतरता असते. सकाळी आपण जर लवकर पाणी पिलो नाही, तर गुठळ्या वाढण्याचा धोका खूप वाढू शकतो. दुसरं म्हणजे दीर्घकाळ अंथरुणातच पडून राहणं. सकाळी उठल्यावर जर हालचाल केली नाही तर रक्ताभिसरण मंदावतं आणि पायांच्या शिरांमध्ये रक्त साचण्याचा धोका वाढू शकतो. रिकाम्या पोटी सिगारेट किंवा तंबाखू खाणं. धूम्रपानामुळे रक्तवाहिन्यांचं नुकसान होतं आणि रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याचा धोका वाढतो. सकाळी व्यायाम पूर्णपणे टाळणं. नियमित चालणं किंवा हालचाल, व्यायाम न केल्यामुळे रक्ताभिसरण कमी होतं. खूप गोड नाश्ता घेणं. जास्त साखरयुक्त पेय, मिठाई या पदार्थांमुळे आपल्या शरीरातील साखर झपाट्याने वाढत राहते. जास्त मीठ असलेला नाश्ता घेणं. मिठामुळे रक्तदाब वाढतो आणि आपल्या रक्तवाहिन्यांवरती परिणाम होतो. प्रक्रिया केलेले मांस, सॉसेस, बेकन यासारख्या पदार्थामध्ये जास्त मीठ असतं. त्यामुळे हृदयविकाराचा धोकाही वाढू शकतो. ताणतणावाने दिवसाची सुरुवात होणं. सततचा मानसिक ताण रक्तदाब वाढवू शकतो आणि शरीरामध्ये दाह निर्माण करणाऱ्या प्रक्रियांना चालना देऊ शकतो. दुसरं म्हणजे पुरेशी झोप न घेणं. दररोज जर अपुरी झोप घेतली तर हृदयविकार आणि रक्तवाहिन्यांचा धोका वाढू शकतो. पाणी न पिता फक्त अनेक कप चहा किंवा कॉफीच घेणं. यामुळे रक्त घट्ट करत नाही, पण पाण्याची कमतरता आपल्या शरीरामध्ये भासते. मधुमेह किंवा उच्च रक्तदाबाची औषधं वेळेवर न घेणं. जर औषधं चुकवली तरीही रक्त घट्ट होण्याचा धोका वाढतो. तेलकट, तळलेले पदार्थ खाणं. यामुळे कोलेस्ट्रॉल वाढतं. रक्तवाहिन्या अरुंद होतात. रक्ताच्या गोठळ्यांचा धोका कमी करण्यासाठी सकाळी चांगली दिनचर्या म्हणजे 1 ते 2 ग्लास पाणी प्या, व्यायाम करा, फळे, ओट्स, कडधान्ये, अंकुरित धान्य नक्की खा, धूम्रपान, तंबाखू टाळा. रक्तदाब, मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा. डॉक्टरांनी दिलेली औषधे नियमित घ्या. दिवसभर पुरेसं पाणी प्या. रक्ताच्या गुळलीची धोकादायक लक्षणं म्हणजे एका पायात अचानक सूज येणे, वेदना जाणवणे, उष्णता जाणवणे, अचानक छातीमध्ये तीव्र वेदना होणं, श्वास घ्यायला त्रास होणं, चेहरा, हात किंवा पाय एका बाजूने बधीर होणं, बोलण्यामध्ये अडचणी निर्माण होणं, अचानक दृष्टी धूसर होणं. ही जर लक्षणं दिसत असतील तर नक्कीच आपल्या शरीरामध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. त्यामुळे हृदयविकार, स्ट्रोक किंवा उच्च रक्तदाबाचा धोका नक्कीच वाढू शकतो. तेव्हा सकाळी उठल्यानंतर नक्कीच चांगल्या सवयी लावून घ्या आणि आपलं शरीर जास्तीत जास्त सक्रिय ठेवा, जेणेकरून आपण रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल, हृदयविकार, मेंदूचा स्ट्रोक यासारख्या आजारापासून नक्कीच आपलं संरक्षण करू शकतो.